हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे रात्रीची मिठी. अनिता देशमुख 50 वर्षांची, पुण्यात राहणारी एकटी विधवा. तिचा नवरा संजय 10 वर्षापूर्वी गेलेला. मुलगा परदेशात, मुलगी लग्न करून मुंबईत. संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी झिजवलेलं आणि आता एकटेपणाने वेढलेलं. पण एके संध्याकाळी तिच्या जीवनात राघव नावाचा 55 वर्षाचा माणूस येतो आणि सुरू होतो एक असा प्रवास ज्यात जुनी वेदना, नवीन स्पर्श, हरवलेलं तारुण्य आणि उत्कट भावना एकत्र येतात. अनिता संध्याकाळी आपल्या गॅलरीत बसून चहा पीत होती. पावसाची रिमझिम सुरू होती. तिचं मन कधी जुन्या आठवणींमध्ये हरवून जात असे तर कधी एकाकीपणाच्या काळोखात बुडत असे. अनिता मनातल्या मनात म्हणाली, काय उरलंय आता आयुष्यात? सकाळ उठायचं, घर आवरायचं, चहा, टीव्ही, झोप आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच दिनचर्या. पण त्याच दिवशी नेमकं तिच्या जीवनात एक वळण येणार होतं. सोसायटीत नवीन शेजारी आले होते. राघव कुलकर्णी. 55 वर्षाचा, उंच, थोडासा गंभीर चेहरा, पण डोळ्यात एक खास ऊब होती. त्याची बायको 10 वर्षापूर्वी गेली होती आणि मुलं ही परदेशात होती. एका संध्याकाळी पावसात लाईट गेली आणि लिफ्ट बंद पडली. अनिता पायऱ्यांवरून खाली उतरताना घसरली, पण राघवने तिला पकडलं. राघव हसत म्हणाला, काही लागलं नाही ना? अनिता हलकीशी लाजत म्हणाली, नाही, पण भीती वाटली होती. राघव म्हणाला, घाबरू नका, मी आहे ना, चला तुम्हाला घरापर्यंत सोडतो. तो हात धरून तिला हळूहळू सोसायटीच्या कॉरिडॉरमधून घरापर्यंत घेऊन आला. अनिताच्या हातावर त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श आणि मनात एक विसरलेली धडधड जागी झाली. हळूहळू भेटी वाढल्या. कधी सोसायटीतल्या बागेत, कधी सकाळच्या चालीत, कधी छतावरच्या गार वाऱ्यात. राघव आणि अनिता बोलत राहायचे. जुनी गाणी, वाचन, प्रवास आणि स्वप्न. दोन एकाकी माणसं एकमेकात हरवायला लागली. एके दिवशी राघवने विचारलं, अनिता, तुम्ही कधी स्वतःसाठी काही केलंत का? अनिता हसत म्हणाली, नाही, आयुष्यभर फक्त कुटुंब, मुलं आणि घर, आणि आता उरलंय फक्त एकटेपण. राघव तिच्याकडे पाहून हसत म्हणाला, मग चला आता थोडं स्वतःसाठी जगूया. त्या नजरेत काहीतरी होतं. अनिताचं मन पहिल्यांदा 10 वर्षांनंतर धडधडलं. पावसाळ्याची रात्र, लाईट गेली होती. राघवने अनिताला छतावर बोलावलं, पाऊस बघायला या, खूप छान वाटतंय. अनिता आली. थंड वारा, पावसाचे हलके थेंब आणि आकाशात चमकणारी वीज. राघव तिच्या अगदी जवळ उभा होता. अचानकच अनिता घसरली. राघवने तिला पकडलं. त्याचे हात तिच्या कमरेवर, तिचं डोकं त्याच्या छातीवर, आणि दोघांचा श्वासांचा वेग वाढला. अनिता हळू आवाजात म्हणाली, राघव. राघव कानात कुजबुजत म्हणाला, हो, मी आहे. त्या क्षणी अनिताला जाणवलं, तिने ज्या स्पर्शाची, ज्या जवळकीची, ज्या प्रेमाची आस धरली होती ती इथे होती. काही दिवसांनी राघवने तिला आपल्या घरी बोलावलं. एक साधं निमित्त, कॉफी पिऊया म्हणून.
पण त्या संध्याकाळी वातावरण वेगळं होतं. खिडकीतून आत येणारं चांदणं, हलकीशी पावसाची चाहूल आणि दोघांचं शांत बसणं. राघवने हळूहळू तिचा हात धरला. अनिता हलकीशी थरथरली. तो जवळ आला, तिच्या केसांवर हात फिरवला, तिच्या गालावर ओठ टेकवले. अनिता हलक्या आवाजात म्हणाली, राघव, असं योग्य आहे का? राघव तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, प्रेमात योग्य अयोग्य नसतं, फक्त मनाचं ऐकायचं असतं. त्याचे ओठ तिच्या ओठांवर आले. अनिताचं 10 वर्षापासून झोपलेलं मन, तिचं शरीर, तिच्या भावना, सगळं जिवंत झालं. त्या रात्री 2 एकाकी आत्म्यांनी हरवलेलं तारुण्य पुन्हा अनुभवलं. त्या रात्रीनंतर अनिताचं आयुष्य बदललं. ती पुन्हा हसत होती, सजत होती, जगत होती. राघवसोबत ती पुन्हा स्वतःला शोधत होती. अनिता मनातल्या मनात म्हणाली, वय म्हणजे फक्त आकडा, प्रेमाला वय नसतं. कधी कधी जीवनाच्या संध्याकाळी प्रेमाची नवीन पहाट उगवते. अनिताचं आणि राघवचं नातं त्याचं उदाहरण होतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.